नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत, टेस्टी आणि सगळ्यांचा फेवरेट घरगुती चिवडा। दिवाळीत तर हा हमखास बनवतोच, पण हा चिवडा तुम्ही कधीही खाऊ शकता। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी आपण मुरमुरे घ्यायचे आणि त्यांना हलक्या आचेवर कढईमध्ये छान भाजून घ्यायचे। भाजताना सतत हलवत राहायचं जेणेकरून ते सारखे भाजले जातील। मुरमुरे कुरकुरीत झाले की त्यांना एका मोठ्या भांड्यात किंवा परातीत काढून घ्यायचं। आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं। तेल मध्यम आचेवर गरम होऊ द्यायचं। खूप जास्त गरम करायचं नाही, नाहीतर साहित्य पटकन जळू शकतो। तेल गरम झाल्यावर आपण एक एक करून सगळं साहित्य तळून घ्यायचं। यामध्ये शेंगदाणे, खोबरं, हिरवी मिरची, कढीपत्ता, चणा डाळ आणि लसूण। आपण इथे लसूण ठेचून किंवा अख्खा ही तळून घेऊ शकतो। हे सगळं तळताना झाऱ्याचा वापर करायचा, जेणेकरून जे अतिरिक्त तेल आहे ते निघून जाईल आणि चिवडा खूप ऑइली होणार नाही। नंतर तळलेले सगळे साहित्य एक एक करून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। अशा पद्धतीने आपले सगळे साहित्य एकदम परफेक्ट तळून घ्यायचे। चिवडा बनवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेक्स्चर आणि बॅलन्स, म्हणजेच कुरकुरीतपणा, चव आणि मसाला हे सगळं परफेक्ट असायला हवं। मुरमुरे चांगले भाजलेले असतील तर चिवडा जास्त दिवस कुरकुरीत राहतो आणि साहित्य आपण वेगवेगळं तळल्यामुळे प्रत्येक गोष्टीची चव खूप छान उठून येते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये बदलही करू शकता। जसं की आपल्याला काजू, मनुके किंवा जास्त थोडा गोडसर हवा असेल चिवडा तर त्याच्यामध्ये थोडी जास्त साखर वाढवू शकतो। आणि हा सगळा चिवडा पूर्ण थंड झाल्यावरच एअर टाईट डब्यात भरून ठेवायचा, यामुळे तो जास्त दिवस कुरकुरीत राहतो। आता आपण मक्याचे पोहे तळून घ्यायचे। यामुळे चिवड्याला एकदम मस्त कुरकुरीतपणा येतो। तेही छान सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे आणि एका बाजूला ठेवायचे। आता चिवड्याचा खास मसाला तयार करून घेऊयात। एका भांड्यात हिंग, हळद, धना पावडर, जिरा पावडर, कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट घ्यायचं। हे सगळे मसाले एका भांड्यात तेल टाकायचं। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये हे सगळे मसाले टाकायचे। हा मसाला छान परतून घ्यायचा, जेणेकरून त्याचा सुगंध छान येईल। मसाले छान परतून झाल्यावर गॅस बंद करायचा। आता आपण भाजलेले मुरमुरे या मसाल्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे, जेणेकरून मसाला सगळ्या मुरमुऱ्यांना लागेल। आता यामध्ये आपण मक्याचे पोहे टाकायचे, त्यांना व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर तळलेले सगळे साहित्य घालून सगळं एकदा छान मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये चिवडा मसाला घालायचा। चिवडा मसाल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर चवीनुसार मीठ आणि थोडी पिठी साखर घालायची आणि सगळं पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं। आणि तयार आहे आपला एकदम टेस्टी आणि कुरकुरीत असा चिवडा। हा तुम्ही चहाबरोबर, प्रवासात किंवा कधीही एन्जॉय करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून अशा रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।